गोंदिया जिला केंद्रीय सहकारी बैंक की चुनाव प्रक्रिया के तहत नामांकन पत्र भरने की प्रक्रिया आज से शुरू हो गई है। करीब 13 वर्षों के लंबे अंतराल के बाद हो रहे इस चुनाव ने सहकारी क्षेत्र में नई हलचल पैदा कर दी है। आज भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस समर्थित सहकार पैनल की ओर से कुल 20 उम्मीदवारों ने अपना नामांकन दाखिल किया। इसमें राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से 10 और भाजपा की ओर से 10 उम्मीदवार शामिल हैं। इस मौके पर राष्ट्रवादी के पूर्व विधायक राजेंद्र जैन ने विश्वास जताया कि यह सभी 20 उम्मीदवार निश्चित रूप से निर्विरोध या विजयी घोषित होंगे। निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 20 उमेदवारांनी आज अर्ज दाखल केलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रात आणि विदर्भात सर्वात चांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक चाललेली आहे। हे शानदार आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारी आणि एक चांगल्या पद्धतीने बँक चालवत आहे। आमचे सर्व संचालक मंडळांनी आता जे आम्ही युतीचे जे सर्व उमेदवार आहे 29 ला मतदान होणार, 30 तारखेला आमचे 20 चे 20 उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा बँकेवर आमची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी युतीची सरकार बसणार आहे। आणि एकमेव उद्देश आजपर्यंत जितके दिवस मध्ये बँकेचे अध्यक्ष म्हणून मी काम केलं, कोणत्याही वर्षात बँक घाट्यात तोट्यात गेली नाही, बँकावर कोणताही चार्ज नाही, शानदार पद्धतीने आणि शेतकऱ्यांना लोन वाटप करण्यामध्ये सर्वात अग्रणी बँक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आहे। तसेच मागच्या वर्षी रेकॉर्ड होता आणि या वर्षी पण रेकॉर्ड होणार आहे। मोबाईल एटीएम प्रत्येक तालुक्यामध्ये चांगली 11 वर्षाची बिल्डिंग इमारत आहे। एकदम चांगल्या पद्धतीने इमारत प्रत्येक तालुक्यामध्ये मॉडर्न इमारत शेतकऱ्यांना जितका लाभ होऊ शकते आणि बँकेला समोर येण्यासाठी तुम्ही जरी इथे आमच्या पोर्चमध्ये पाहिलं तो पूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोबाईल एटीएम कुठेही कोणत्याही कोपऱ्या कोणात जाऊन मोबाईल एटीएम फिरतोय। असे 4 मोबाईल एटीएम नाबार्ड कडून आणखीन भेटणार आहे। अशी दिन प्रतिदिन आम्ही प्रगती करत आहोत। प्रत्येक मतदाता, प्रत्येक शेतकरी बंधू आणि प्रत्येक गटाच्या माणसाला माहित आहे की बँक किती चालत आहे, चांगल्या पद्धतीने चालत आहे आणि आमची विजय निश्चित होणार। गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक में भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी की युति हुई है। हम साथ में चुनाव में और पूरी तरह से हम 100% सफल होंगे। आज तक के बैंक ने अच्छा काम किया है, आगे भी किसानों के हित में बैंक अच्छा काम करेंगे, ऐसा मुझे पूर्ण विश्वास है।